पहिला चेंडू या ठिकाणी सुरेख टाकतो गोलंदाज विराज हा गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होते जिथे डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहता रोशन ऑन स्ट्राइक. सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउन्स सीमारेषे बाहेर या ठिकाणी चौकार. असं वाटलं होतं हा चेंडू षटकार जाईल की काय, परंतु उंची जास्त आणि लांबी कमी असल्यामुळे वन बाउन्स चेंडू या ठिकाणी सीमारेषे बाहेर फरार झाला. 4 धावा धावफलकावर आला. डाव्या हाताचा एक जबरदस्त फलंदाज रोशनच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र जशाच तसे उत्तर फलंदाजाकडून पाहायला मिळालं ते म्हणजे गोलंदाजासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगिट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर झेल पकडला जातोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक प्रथम यांच्याकडून आणि फलंदाज रोशनच्या पारीचा होतो या ठिकाणी अंत. नंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहता. वन डाऊनला आलेला फलंदाज म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज मच्छिंद्र. आता मात्र ही 2 सख्या भावांची जोडी मैदानामध्ये आपण पाहता. युसुफ पठाण इरफान पठाण जे भारतीय संघासाठी या ठिकाणी 2 भावांची जोडी आपण पाहिली, तशी ही 2 भावांची जोडी धारणी संघासाठी आपण पाहता. तिथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विराज याचा विचार केला. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर आलेला चौकार, त्यानंतर एक आलेला मोठा फटका, परंतु सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला गेला आणि त्यानंतर रोशन हा ठिकाणी बाद झाला. परंतु नवीन आलेला फलंदाज मच्छिंद्र कशा पद्धतीचा खेळ आपल्या संघासाठी करणार हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आता मात्र बॅटची एज घेऊन या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लेग स्लिपला पाहायला मिळत आहे. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर, चेंडू फरार, येतोय चौकार. हा चेंडू जोरकस खटका पाहायला मिळाला या ठिकाणी मच्छिंद्रच्या माध्यमातून. कार्पेटच्या सहारे त्या ठिकाणी डीप स्वीपर मध्ये चेंडूची उचल होते, फेकी होते, तोपर्यंत मिळतात 2 धावा. या 2 धावांनी धावफलक खालते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची आणि प्रथमच हा संघ दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 10 या धावसंख्येवर. 1 बाद 10 अशी परिस्थिती आपण पाहता धारणी संघाची. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 10 धावा धावफलकावर लागल्या त्या विराज या ठिकाणी
गोलंदाजी मार्कवर. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. वन बाउंस चेंडू सीमा रेषेबाहेर. पंचांचा इशारा, या ठिकाणी चौकार. आता मात्र हा चेंडू आपण पाहिला, गती होती चेंडूला. पहिलाच चेंडू त्या ठिकाणी गोलंदाज प्रथमच्या माध्यमातून फेकण्यात आला. तिथे मात्र गतीचा वापर केला गोलंदाजाने, पूर्णपणे शांत ठेवलं फलंदाज गोरख या फलंदाजाला. तो पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा या ठिकाणी प्रयत्न झाला, मात्र पंचांचा इशारा येतोय. उजव्या यष्टीचा खूपच बाहेर हा चेंडू. पनिशमेंट दिली जाते गोलंदाजाला. एका धावाने या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचतो 15 या धावसंख्येवर. या दरम्यान सुंदर चेंडू पाहायला मिळतो गोलंदाज प्रथमच्या माध्यमातून. हलक्या हाताने कट केले डिप्स या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू भरंगळत राहिला. एकच धाव मिळाली. या एका धावेने धावफलकावर धावा पाहायला मिळतात 17 धावा. विचार केला पहिल्या षटकाचा तर तब्बल 14 धावा दोन्ही फलंदाजांनी कुठून काढल्या होत्या. त्यानंतर मात्र प्रथम या गोलंदाजाने अजूनपर्यंत तरी शांत ठेवलेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू वाईट, तिसऱ्या चेंडूवर एक धाव आणि चौथ्या चेंडूवर एक धाव. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. वन बाउंस चेंडू त्या ठिकाणी लॉंगांना उभा असलेला क्षेत्ररक्षक उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत मिळतो फक्त एकच धाव. या एका धावेने धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 18 धावा. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय सुरेश तात्या खरिवले. लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय कल्पेश जाधव. या रखरखत्या उन्हामध्ये सुंदर काम पार पाडतात, परंतु या शॉर्ट पिच स्वरूपाच्या चेंडूला चोख प्रत्युत्तर दिलाय फलंदाज मच्छिंद्रच्या माध्यमातून. बॅटमधून येतोय बिग हिट डीप मिड विकेट रिजन मध्ये. मोठा फटका, षटकार. पुन्हा एकदा या षटकारानंतर आपण पाहता गोलंदाज प्रथम सज्ज झाला. शॉर्टपिच स्वरूपाच्या चेंडूवर एक मोठा फटका पाहायला मिळाला. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू, गती होती चेंडूला, त्यामुळे या ठिकाणी चेंडू बॅटची कडा घेऊन बराच काळ हवेमध्ये स्वतः गोलंदाज आपल्या फलंदाजमध्ये एक सोपा झेल पकडतोय, जिथे मच्छिंद्रच्या पारीचा या ठिकाणी होतोय अंत.
दोन षटक या ठिकाणी समाप्त झालेत. धावफलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 24 धावा. विनंती पाणी न्यायचं मैदानावर. आता मात्र रखरखत ऊन थोडस वाढलंय कारण आता 2 वाजून गेलेत आणि या रखरखत्या उन्हामध्ये पाण्याची कमतरता या ठिकाणी भासणार. त्यामुळे विनंती आहे शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण हे 80% असणं गरजेचं आहे, 70% असणं गरजेचं आहे. तर तेवढं पाणी शरीरामध्ये राहण्यासाठी विनंती आयोजकांना 2 षटक संपले ना की लगेच पाण्याची बॉटल मैदानावर जाऊ दे. Cleared. साठी सांगू शकतो सामना सुरू आहे. या ठिकाणी अकोलवाडी विरुद्ध धरणी या 2 संघादरम्यान अकोलवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि धरणी संघाने 2 षटकामध्ये तब्बल 24 धावा या ठिकाणी धावफलकावर लगावल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिथे विचार केला 3रं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. 3रं षटक घेऊन गोलंदाज वापरला जातोय तो म्हणजे रितेश अकोलवाडी संघाकडून. फलंदाजीसाठी आता मात्र स्ट्राईकला आपण पाहताय गोरख आणि मच्छिंद्रची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज या ठिकाणी तन्मय. हा चेंडू या ठिकाणी सूर्य एक टाकलाय गोलंदाजाने. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेते चेंडूने. बॅटची आणि चेंडूची कोणती झालेली नाहीये मुलाखत. धावफलक स्थिरावत आहे ते म्हणजे 2-24 या धावसंख्येवर. आता मात्र या ठिकाणी सुंदर फटका आला. या ठिकाणी रिव्हर्स स्वीप पॅटर्न पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीपच्या फटक्यावर पॉइंट रिझन मध्ये येतोय चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. चेंडू मॅच बॉल आलेला आहे. या षटकारांशी आपण पाहताय 6 धावांनी धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा लागतात ते म्हणजे 30 धावा. 30 धावा धावफलकावर लागतायत. त्या जिथे विचार केला आता मात्र आपण पाहिलं हा चेंडू या ठिकाणी बॅटची एज घेऊन त्या ठिकाणी खेळपट्टीच्या बाजूला घरंगळत राहिला. 1 धाव मात्र पूर्ण झाली. षटकारानंतर आलेली ही सिंगल धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 31 या धावसंख्येवर. 2 बाद 31 धावा धावफलकावर लागतात. जिथे विचार केला धारणी संघ फलंदाजी करतोय तो म्हणजे अकोलवाडी संघाच्या विरुद्ध. आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज नौका फलंदाज आपण पाहतात तन्मय ऑन स्ट्राईक. थोडस क्षेत्ररक्षण या ठिकाणी फेरबदल केला जाणार कारण डाव्या हाताचा फलंदाज जेव्हा या ठिकाणी स्ट्राईकला येईल हा चेंडू विचार केला डाव्या हाताच्या फलंदाजासाठी उजव्या हस्तीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा आम्हाला येतोय. हा चेंडू वाईड 1 धावेने धावफलकावर धावा लागतात. 32 धावा.
आता मात्र हा चेंडू बॅटची एज घेऊन त्या ठिकाणी लेग स्लिप मध्ये घरंगळत राहिला. या दरम्यान लेग स्लिपचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडूची उचल करून डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, परंतु एक धाव धावून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक खालतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात, ते म्हणजे 34 धावा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळाला, तेवढेच सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढीच सुंदर फेकी पाहायला मिळाली. एक सुंदर क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. तिथे एका धावेने धावफलक खालते, धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 3 षटक समाप्त झालेत, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ संपला या पूर्वार्धातील आणि धावफलकावर धावा लागल्यात 35 धावा. अजूनही एक षटक अकुळवाडी संघाकडून कोणता गोलंदाज वापरण्यात जाणार हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. स्ट्राईकला या षटकासाठी आपण पाहताय डाव्या हाताचा फलंदाज तन्मय आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहताय सलामीला आलेला फलंदाज गोरख अजूनही या ठिकाणी मैदानावर टिकून आहे आपल्या संघासाठी. या दरम्यान सुंदर फटका पाहायला मिळाला डाव्या हाताच्या फलंदाजाचा. एकच धाव, एका धावेवर या समाधान मानावं लागलंय. या एका धावेने या ठिकाणी धावफलक खालतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 36 धावा. 36 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. चौथं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. चौथं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूमध्ये आलेली सिंगल, आता मात्र सलामीला आलेले फलंदाज गोरख. स्ट्राईकला पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू सीमारेषे बाहेर फरार येतोय. गोरखच्या बॅट मधून चौकार. हा चेंडू या ठिकाणी सुंदर फेकलाय गोलंदाजाने. टप्पा पडल्यानंतर सुंदर रिस्ट्रिक्शन पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची होते सांगता धावफलक मात्र स्थिरावत आहे. या चौथं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना 40 धावा. 40 धावा धावफलकावर. चौकार नंतर या ठिकाणी लगेचच गोलंदाज कमबॅक करतोय मच्छिंद्र गोरख रसाळ. आता मात्र मोठा फटका मारायचा होता. उंची जास्त, लांबी कमी, सोप्पा झेल या ठिकाणी जमिनीला दान केला जातो डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. तिथे मात्र 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी धावफलक खालतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 42 धावा. 42 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एक सोप्पा झेल सोडला जातोय आणि एक जीवनदान ची किंमत काय असू शकते हे वासरंग संघ लगेचच सांगू शकतो. कारण जे ऋषी पाटीलचे 2 झेल सुटले त्यानंतर मात्र ऋषी पाटीलने गोल्टन संघाला जशा पद्धतीची फलंदाजी करून आपला संघ विजयी केला
त्यानंतर मात्र विचार करत असतील वासरंग संघाचे सर्व खेळाडू की हे काय झालं. यानंतर मात्र या चेंडूवर गोरख रसालचा झेल पकडण्यात आला. वैयक्तिक 16 धावांवर बाद झाला तो म्हणजे गोरख. धावसरक स्थिरावला गेलाय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 42 धावा. 42 धावा धावफलकावर लागला. चौथं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू शिल्लक असावा या षटकातील. 42 धावा धावफलकावर लागल्यात म्हणजे जर षटकार आला तर 46 षटकार आला तर 48 होणार. चौकार जर आला तर 46 होणार. सिंगल आली तर 43 होणार आणि डबल आली तर 44 होणार. परंतु जर का विकेट काढला गोलंदाजाने तर 42च राहणार. गोलंदाज ऋतिक आपण पाहता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चेंडू या ठिकाणी सुंदर चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूने. शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये यश आला गोलंदाज ऋतिक या गोलंदाजाला. 4 षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 42 धावा जिंकण्यासाठी गरज आहे अकोलवाडी संघाला 24 चेंडू आणि 43 धावांची.
सलामीची जोडी 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहता स्ट्राईकला रितेश, नॉन स्ट्राईकला प्रथम आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर मच्छिंद्र. 24 चेंडू गरज आहे 43 धावांची. जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन मच्छिंद्र मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहताय डीप स्वीपर मध्ये एक खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, एक खेळाडू लॉंग ऑफ रिजन मध्ये तैनात केला गेला. हा चेंडू सुंदर फटका, डीप स्वीपरचा खेळाडू वन बाउन्स चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एकच धाव या एका धावेने आपण पाहताय धावफलकाचा श्री गणेश केला जातोय, तो म्हणजे अकुलवाडी संघाचा. जिथे 24 चेंडू 43 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे अकुलवाडी संघ. वैयक्तिक आपलं खातं उघडतोय रितेश या एक धावेने, सांघिक खातं सुद्धा उघडलं जात आहे. दुसरा चेंडू घेऊन मच्छिंद्र बॅटची एज घेऊन त्या ठिकाणी शॉट फडमानला सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढीच खराब फेकी पाहायला मिळाली. जिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु फलंदाज आपल्या क्रीज मध्ये या ठिकाणी सुरक्षितरित्या पोहोचला होता. तिथे मात्र निर्दय चेंडूची होती सांगता धावफलक स्थिरावला गेला 1 या धावसंख्येवर. तिथे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, खूप महत्वाचं षटक दोन्ही संघासाठी म्हणावे लागेल. हा चेंडू आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला कव्हर रिजन मध्ये, चेंडू सीमा रेषेबाहेर फरार, पंचांचा इशारा, चौकार. सुंदर स्टाईल पाहायला मिळाली या ठिकाणी पंच सुरेश दादा खरवले यांची. या दरम्यान त्यांचा संघ नंदनपाडा संघ जो आपण पाहताय पोंजे गावामध्ये खेळ करतोय, 2 सामने या ठिकाणी विजयी झालाय आणि क्वार्टर फायनल राऊंड मध्ये जाऊन पोहोचलाय. तर त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया या युट्यूबच्या माध्यमातून, ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. हा चेंडू सुरेख होता, थोडस गती परिवर्तन पाहायला मिळाला. तिथे मात्र फलंदाज चकतो या चेंडूवर, चौकारानंतर लगेच या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतोय. 5 धावांवर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे अकुलवाडी संघ. बिनबाद 5 या ठिकाणी धावा पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना हा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळाला, थोडस वळण दिलं होतं चेंडूला बाहेरच्या बाजूने. तिथे मात्र एक लिडिंग एज घेऊन आपण पाहिलं चेंडू मिड ऑफ रिजन मध्ये घरंगळत राहिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जाऊन त्या चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. या एका धावेने धावफलक हलते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 6 धावा. 6 धावा पहिलं षटक प्रगतीपथावर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. हा चेंडू पंचांचा इशारा येतोय, पंच जमिनीला हात समांतर करतात, हा चेंडू वाईड घोषित करतात. त्या एका धावेने धावफलक हलते, धावफलकावर धावा पाहायला मिळतात 7 धावा. तब्बल 35 ते 37 वर्षाचा अनुभव पंच सुरेश ताता खरवले यांच्याकडे या क्रिकेटचा. तिथे मात्र सुंदर पंचांचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आता मात्र बॅटची एज घेऊन चेंडू आपण पाहिला, शॉर्ट लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडूची उचल झाली, फेकी झाली, तोपर्यंत मिळतं फक्त एकच धाव. पहिलं षटक समाप्त झालं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 43 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे अकुलवाडी संघ. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 8. आता मात्र धोरणी संघाकडून आपण पाहता वैयक्तिक पहिले संघासाठी दुसरे षटक घेऊन गोलंदाज राज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला.
सलामीला आलेली जोडी अजूनही मैदानामध्ये आपण पाहताय. रितेश आता मात्र या ठिकाणी जोरकस फटका खेळायचा होता. ढोपर टेकून चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाही आहे. उरलेलं काम यष्टिरक्षकाने चोख पूर्ण केलं आणि निर्दय चेंडूची सांगता मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली. तिथे मात्र आता या ठिकाणी सक्सेसफुल होतो फलंदाज. तशाच पद्धतीचा फटका मात्र या वेळेला चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. पंच सुरेश तात्या खरवले आपल्या स्टाईल मध्ये सांगतात प्लस होता स्कोर कार्ड मध्ये आणि धावफलकावर धावा लागतात ते म्हणजे 14 धावा. 14 धावा धावफलकावर लागतात. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. 43 धावांचा पटलाक करता तो म्हणजे अकुलवाडी संघ. या दरम्यान सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू कोणत्याही प्रकारे फलंदाजाकडे त्याचं प्रत्युत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. यानंतरचा होणारा सामना स्वाली विरुद्ध काजूवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण या नाणेफेकीच्या कौलासाठी स्वाली विरुद्ध काजूवाडी दोन्ही संघांना या ठिकाणी विनंती आपण नाणेफेकीच्या कौलासाठी लगेच यायचं, कारण हे सत्र संपल्यानंतर लगेच आपली मॅच चालू होईल. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावफलक स्थिरावलं गेलं 14व्या धावसंख्येवर. अकुलवाडी संघाची सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. हा एक प्लस पॉईंट असणार आहे अकुलवाडी संघासाठी, कारण सलामीची जोडी म्हटली तर अख्ख्या गावातील मला तर वाटतंय 2 सर्वश्रेष्ठ खेळाडू मैदानामध्ये असतात. तिथे मात्र एक सोपा झेल या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय. जिथे गडी एक बाद होऊ शकला असता तिथे मात्र जीवनदान मिळते. 1 धाव सुद्धा मिळते. एका धावेने धावफलकावर धावा लागतात ते म्हणजे 15 धावा. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतोय देवेंद्र पाटील यांना आपल्या शुभ असते काजूवाडी विरुद्ध स्वाली या संघाचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. या ठिकाणी स्वालीचे युट्यूबर सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं चॅनलचं नाव काय? तन्मय अँड फिल्टर हे युट्यूबर चॅनलचं नाव आहे. ते युट्यूबर सुद्धा आले, त्यांना सुद्धा फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण जर विचार केला या सामन्यांचा तर हे सामने लाईव्ह दाखवले जातात स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा आपण लाईक सबस्क्राईब करा. नाणेफेकीचा कौल जिंकला स्वाली संघ. त्रेचाळीस धावांचा पटलाक करताना आपण पाहता वळिया मैदानाकडे, जिथे 43 धावांचा पटलाक करताना 15 धावा धावफलकावर लागला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला.
12 चेंडू आणि आता मात्र गरज आहे अकोलवाडी संघाला 28 धावांची. 12 चेंडू 28 धावा. गोलंदाज तन्मय एक ऑलराऊंडर पद्धतीचा गोलंदाज मला वाटतं डाव्या हाताचा गोलंदाज असावा, कारण डाव्या हाताने फलंदाजी केली होती. तो गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूचे होते सांगता जिथे 12 चेंडू आणि गरज होती 28 धावांची. तिथे समीकरण बदलत आहे अकोलवाडी संघासाठी. 11 चेंडू आणि आता गरज आहे 28 धावांची. 11 चेंडू 28 धावांची गरज. तन्मय गोलंदाजी मार्कवर शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. सुंदर फटका. चेंडू वन बाउन्स सीमा रेषेबाहेर. फरार चौकार. आणि खऱ्या अर्थाने तो क्षेत्ररक्षक आहे ना, त्याची स्तुती करावी तेवढी कमी आहे. कारण चेंडू बराचसा लांब गेला होता, परंतु क्षेत्ररक्षक तो चेंडू घेऊन स्वतः घेऊन आला. त्याने कोणत्याही प्रकारे या ठिकाणी आयोजकांना सांगितलं नाही. आयोजक सुद्धा तिथे आहेत, परंतु त्याने आयोजकांना सांगितलं नाही की तो चेंडू आणा. आणि हे या ग्रामीण क्रिकेटचं सौंदर्य आहे मित्रांनो, आणि हे सौंदर्य आपण जपलं पाहिजे. जर हा व्यावसायिक खेळाडू असताना तर तो तिथेच उभा राहिला असता, तो गेला नसता चौकाराच्या बाहेर. परंतु व्यावसायिक खेळाडू सुद्धा ग्रामीण क्रिकेट टेनिस क्रिकेट मधूनच घडतात. परंतु त्यानंतर जर विचार केला तर थोडस का होईना पण हवा लागते. आता मात्र हा चेंडू सुरेख होता. ब्लॉक मध्ये चेंडूला टाकला होता. तेवढा सुंदर फटका पाहायला मिळाला. लॉंगॉनचा खेळाडू येणार, चेंडूची उचल करणार, तोपर्यंत एकच धाव मिळते. या एका धावेने धावफलक खालतो. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 20 धावा. समीकरण बदलतं. 9 चेंडू आणि गरज आहे 23 धावांची. 9 चेंडू 23 धावांची गरज. डाव्या हाताचा गोलंदाज धरणी संघाकडून आपण वापरला जातो तन्मय. तिथे मात्र अकोलवाडी संघ कशा पद्धतीची फलंदाजी करणार, कारण सलामीला आलेली जोडी अजूनही मैदानामध्ये. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. कव्हरचा खेळाडू त्या ठिकाणी डीप पॉइंटला जाऊन तो चेंडू अडवतोय. चेंडू फेकतोय. तोपर्यंत मिळतात फक्त 2 धावा. या 2 धावांनी धावफलक खालतोय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 22 धावा. 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 8 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 21 धावांची. खऱ्या अर्थाने मी नेहमी म्हणतो 4 दिवसांचे हे सामने आणि या सामन्यांसाठी लागणारी 40 दिवसांची मेहनत. आता मात्र सुंदर फटका. पुन्हा एकदा वन बाउन्स जातोय की काय असं वाटलं होतं, परंतु चेंडू सीमारेषेबाहेर. षटकार. खेळतोय अकोलवाडी संघ, परंतु जर हा सामना जिंकायचा असेल तर 12.88 या रन रेटची गरज असणार आहे. तिथे विचार केला 7 चेंडू आणि गरज आहे 15 धावांची. तिथे मात्र अकोलवाडी संघाची सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. आता मात्र बॅटची एज घेऊन जलवा देऊ शकतो. एक सोप्पा झेल पुन्हा एकदा जमिनीला दान केला जातोय. मला तर मगाशी झेल सुटला होता, तो रितेशचा सुटला होता. आता मात्र प्रथमचा झेल सुटला. म्हणजे दोन्ही सुद्धा फलंदाज जर विचार केला तर जीवनदान मिळालंय. 1 धाव्या दरम्यान धाव पळून पूर्ण केली गेली. एका धाव्याने धावफलक खालतो. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 29 धावा. 29 धावा धावफलकावर पाहायला मिळतात.
3 षटक समाप्त झाल्याचा पंचांचा इशारा आला. समीकरण बदलत आहे. 6 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 14. सहा चेंडू आणि 14 धावांची गरज असताना गोलंदाज अमोल हा गोलंदाज वापरला जातोय. पहिला चेंडू सुरेख कामगिरी पाहायला मिळाली आपल्या धारणी संघासाठी. जिथे समीकरण बदलत आहे 5 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 14 या धावसंख्येची. सोहिल तन्वीर ची बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळते. आता मात्र बॅटची कळा घेऊन मोठा फटका पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सोपा झेल त्या ठिकाणी पकडला जातोय आणि सलामीला आलेला फलंदाज प्रथम या ठिकाणी बाद होतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना हा फटका जर पाहिला तर झेल होऊ शकला असता, परंतु सोपा झेल या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय. समीकरण बदलतोय. 3 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 13 धावांची. 3 चेंडू 13 धावा म्हणजे 2 मोठे फटके आणि त्यानंतर एक सिंगल. अशा पद्धतीचा जर खेळ झाला तर मात्र हा संघ विजयी होऊ शकतो. जर विचार केला सलामीला आलेला रितेश हा फलंदाज अजूनही स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके मारण्याची क्षमता असणार, कारण मी नेहमी म्हणतो गावाचा विचार केला, एक गाव एक टीमचा जर विचार केला तर कमीत कमी 100 ते 150 घरं एका गावामध्ये असतात. त्यामध्ये प्रत्येक घरामध्ये जर एक पोरगा पकडला तर 100 ते 150 पोरं एका गावामध्ये असतात आणि त्यातील टॉपचे 2 खेळाडू म्हणजे सलामीचे 2 फलंदाज. म्हणजे क्षमता असेल 100%, परंतु आपल्या संघासाठी
कशा पद्धतीची फलंदाजी रितेश करणार की या उलट गोलंदाज जर विचार केला अमोल ज्याने आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे, आपल्या षटकात 3 चेंडू फेकलेत, फक्त एकच धाव खर्च केली आहे, एक गडी बाद करण्यामध्ये यश आलं, तो अमोल पुन्हा एकदा हवी ठरणार. आता मात्र हा चेंडू सुद्धा फुल टॉस लॉंग ऑफ रिजन मध्ये 1 बाउन्स, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. त्यांची गरज जर अकोलवाडी संघ हा सामना जिंकायचा असेल तर रितेशला 1-2 मोठे फटके मारावे लागणार, परंतु जर का एखादा फटका मारण्यापासून वंचित ठेवलं गोलंदाज अमोलने तर मात्र धावणी संघ हा विजयी होणार. परंतु स्वाली संघाचा सामना या पुढचा निर्णय लवकर कळवायचा. हा चेंडू या ठिकाणी सुंदर फटका, एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाच्या ठिकाणी फलंदाज रितेश बाद, धावफलक स्थिरावला गेला, एका धावेने या ठिकाणी धावफलक वाढते. धावफलकावर धावे पाहायला मिळतात 35 धावा. 35 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. जर का गोलंदाजाने चुकी केली तरच मात्र अकोलवाडी संघाला या ठिकाणी संधी मिळू शकते, पण जर का गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला तर मात्र या ठिकाणी धारणी संघ विजय होऊ शकतो. क्रिकेट मित्रांनो काही घडू शकतं. हा चेंडू सुरेख टाकला, या सामन्यामध्ये आपण पाहिलं धारणी संघ हा सामना विजयी झालाय आणि पराभूत झालाय अकोलवाडी संघ. तर धारणी संघ आपलं अभिनंदन. अकोलवाडी संघ आपण या जे हनुमान क्रिकेट मंडळ गोठण बुद्रुक तालुका उपाध्यक्ष चषकामध्ये आपलं नाव नोंदवलं, आपला खेळ दाखवला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. अकोलवाडी या संघाचा मॅन ऑफ द मॅच, हिरो ऑफ द हिरो ठरलाय तो म्हणजे धावणी संघाचा मच्छिंद्र रसाळ. याला विनंती आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा. याने विचार केला तर 17 धावा